नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक 26 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही जी एक्झाम आहे ते TCS पॅटर्न अनुसार काय होणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातात. तर डेली आपलं रोज सकाळी 10 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते किंवा कर्माच्या प्रभावामुळे बदलते तेव्हा तिथे कोणता प्रयोग प्रत्यास्त होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्मणी प्रयोग. तर वाक्यातील क्रियापद जेव्हा आपण कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलतोय किंवा कर्माच्या प्रभावामुळे बदलतो तेव्हा तिथं काय, तर कर्मणी प्रयोग हा काय प्रत्यास येत असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2. अर्धचंद्र देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हकालपट्टी करणे. तर अर्धचंद्र देणे म्हणजेच हकालपट्टी करणे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3. एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या अपत्यांना काय म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सहोद. तर एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या अपत्यांना सहोदर असे म्हणतात. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4. पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रतिगामी. तर पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा प्रतिगामी असा आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5. गळ्यातला ताईत या अलंकारिक शब्दांना अर्थ काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अतिशय प्रिय व्यक्ती. तर गळ्यातला ताईत या अलंकारिक शब्दाचा अर्थ हा अतिशय प्रिय व्यक्ती असा आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नाशिक. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक या जिल्ह्यात आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती लस कोविड-19 या आजाराशी संबंधित नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, BCG. तर BCG ही लस कोविड-19 या आजाराशी काही संबंधित नाही. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1969 मध्ये कोणत्या कलमात पोलीस पाटलाची काय कर्तव्ये नमूद केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 6. तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 मधील कलम 6 या कलमामध्ये काय पोलीस पाटलाची कर्तव्ये नमूद केलेली आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9. वहिवाटीचा शेत रस्त्याच्या वापरास अडथळा केल्यास कोणाकडे दाद मागता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तहसीलदार. तर वहिवाटीचा शेत रस्त्याच्या काय वापरास अडथळा केल्यास तहसीलदाराकडे आपण काय त्याची दाद मागू शकतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10. कुंभमेळा भरतो तर त्या राज्यांची नावे खाली नमूद केलेली आहेत. तर त्यापैकी पर्यायात चुकीचे नमूद केलेले राज्य ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश. तर कुंभमेळा हा हिमाचल या प्रदेशामध्ये काय भरत नाहीये. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 11. पेसा क्षेत्रासंदर्भात कायदा कोणत्या वर्षी बनविण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1996. तर पेसा क्षेत्रासंदर्भात
कायदा हा 1996 या वर्षी काय बनवण्यात आलेला आहे? पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 12वा. संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्र्यंबकेश्वर. तर संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 13वा. विधानसभा सदस्याही उमेदवारांचे किमान वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 25 वर्ष. तर विधानसभा सदस्यांसाठी उमेदवारांचे किमान वय हे 25 वर्ष काय असणे आवश्यक आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 14वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. तर महाराष्ट्रातील खानदेश म्हणून संबोधल्या जाणाऱ्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा काय समावेश होत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अहमदनगर. तर महाराष्ट्रातील खानदेश म्हणून संबोधल्या जाणाऱ्या प्रदेशात अहमदनगर या जिल्ह्याचा काय समावेश होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची व्हिडिओ PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.